नाशिकमध्ये जमिनीलगतच्या उघड्या डीपीने 3 वर्षाच्या चिमुकल्याचा बळी घेतलाय। नाशिकच्या सुभाष रोड येथील धक्कादायक घटना आहे। विजेचा धक्का बसून अफान 6 फूट दूर फेकला गेला। उघड्या डीपीकडे महावितरण विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला। आक्रोश आंदोलन करण्याचा आता नाशिककरांनी इशारा दिला। धक्कादायक अशी घटना नाशिकमध्ये घडली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण आपल्यासोबत जोडलेत। किरण, आक्रोश आंदोलन करण्याचा आता या घटनेच्या नंतर नाशिककरांनी इशारा दिलाय, कारण उघड्या डीपीने एका चिमुकल्याचा बळी घेतलाय। धक्कादायक घटना घडली। किरण, कारण नाशिक रोड परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। मात्र प्रामुख्यानं उघड्या डिप्यांचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। यामुळे अनेकांचा जीव देखील गेलेला आहे, अनेकदा जनावरांचा देखील मृत्यू झालेला आहे। आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा अशा स्वरूपाची घटना नाशिक रोड परिसरात घडल्यामुळे या दरम्यान पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित झालेला आहे। उघड्या डिप्यांचा प्रश्न जो आहे तो महावितरणने लवकरात लवकर निकाली काढावा अशा स्वरूपाची मागणी केली जाते। मात्र हा मुद्दा जर निकाली काढला गेला नाही तर आक्रोश आंदोलन केलं जाईल अशा स्वरूपाचा इशारा देखील नागरिकांकडून दिला जातोय। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर ही संपूर्ण परिस्थिती पाहता महावितरण या सगळ्या संदर्भामध्ये नेमकी काय दखल घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे।